झी 24 तास एक पाऊल पुढे। कल्याण डोंबिवलीतली बातमी पाहूयात। कल्याण डोंबिवली महापालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकलाय। शिवसेनेच्या कल्याणी पाटील महापौरपदी विराजमान झालेत, तर उपमहापौरपदी भाजपचे राहुल दामले विजयी झालेत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सेना भाजपला स्पष्ट बहुमत नसतानाही ऐनवेळी मनसे तटस्थ राहिल्यानं शिवसेनेनं महापौर पदावरची पकड कायम ठेवली। मनसेकडे शिवसेनेनं परिवहन समिती आणि महिला बालकल्याण समितीचं सभापतीपद यापूर्वीच दिल्यानं मनसे तटस्थ राहून सेनेला मदत करणार असल्याचा आरोप काँग्रेसच्या उमेदवार वंदना गीत यांनी निवडणुकीपूर्वीच केला होता। त्यातच निवडणुकीच्या काही मिनिटांआधी मनसेची विशेष बैठक झाल्यानं उत्सुकता ताणली गेली। अखेर ऐनवेळी मनसेने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आणि शिवसेनेच्या कल्याणी पाटील महापौरपदी निवडून आल्या। त्यांना 47 मतं मिळाली, तर काँग्रेसच्या उमेदवार वंदना गीत यांना 30 मतं पडली। संधीचं मी नक्कीच सोनं करून दाखवेल। या महापालिकेमध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेत 2.5 वर्षात जे प्रकल्प महापौर महोदयांनी शुभारंभ करून ठेवलेले आहेत ते पूर्णत्वास नेण्याचा मी नक्कीच प्रामाणिकपणे प्रयत्न करेन। शिवसेना भाजपा आणि मित्र पक्षाच्या युतीवर दाखवलेला विश्वास आहे। गेल्या 2.5 वर्षामध्ये या महापालिकेमध्ये युतीच्या माध्यमातून केलेली कामं आणि उर्वरित कालामध्ये या शहराचा सर्वांगीण विकास कसा होईल, सर्वांना मूलभूत सोयीसुविधा कशा देता येतील, या शहरामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या दूर कशा होतील यावर सगळा भर असणार आहे। उपमहापौरपदी भाजपचे राहुल दामले निवडून आले। राष्ट्रवादीच्या विकास म्हात्रेंचा त्यांनी पराभव केला। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत गेल्या 2.5 वर्षातही खूप चांगल्या प्रकारचा कारभार झालेला आहे। अजूनही चांगला ज्या पद्धतीने करता येईल, सर्वांना विश्वासात घेता येईल ते सर्वतोपरी मी प्रयत्न करीन। कल्याण डोंबिवलीच्या महापौर निवडणुकीच्या निमित्तानं मनसेनं सेनेला टाळी दिली आहे। येत्या निवडणुकांमध्ये टाळीचा हाच पॅटर्न दिसतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या कल्याणी पाटील या विजयी झाल्या आहेत। निर्णायक भूमिका ठरलेल्या मनसेने तटस्थ भूमिका घेतल्यामुळे एक प्रकारे या निवडणुकीत छुपा पाठिंबा दिला गेल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळं मनसेच्या काठीवर शिवसेनेचा झेंडा फडकला असल्याचं बोललं जात आहे। राजेश शिंदे, झी मीडिया, कल्याण। झी 24 तास एक पाऊल पुढे।